नमस्कार, सान्वी समर्थ फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। हा माझा दुसरा ब्लॉग आहे। तर आता मी समर्थसाठी तांदळाची खीर बनवणार आहे। तर तांदूळ मी सकाळीच 1 तास पाण्यात भिजत घालून ठेवला होता आणि आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी ॲड करून शिजायला ठेवते। तो खीर होता तोपर्यंत मी सानूला खायला दिले, तिला पण भूक लागली होती। ये भूक लागली ना, भूक लागली ना। खीर तयार झाल्यानंतर त्याच्यात थोडं तूप टाकायचं, म्हणजे लहान मुलांना पचायला सोपं जातं। आणि तूप सानूला क्लासला सोडून आल्यानंतर समर्थाला लगेच झोपी लावलं। तो शांतपणे झोपलाय। बनवायची आहे जवसाची चटणी, त्याच्यासाठी जवस घेतलंय, हे साफ करून घ्यायचं आणि लसूण घेतलंय। तर जवस भाजून घेऊ आपण आता। मिक्सर मध्ये फिरून घेतलं। छान अशी तयार झाली। चहा बनवून घेतला। सानू दिवसभर झोपली नव्हती तर तिला झोप आलती। तर मला आज बनवायची आहे वांग्याची भाजी। तर इथे मी शेंगदाणा कूट काढले, त्याच्यात कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि काळा मसाला आणि थोडी हळद आणि मीठ। इथं लसूण, खोबरं, अद्रक याची बारीक कढई तापून दिली। त्याच्यानंतर त्याच्यात आलं खोबरं जे कूट करून घेतलं ते टाकलं। नंतर थोडे मसाले टाकले आणि वांगे थोडेसे परतून घेऊन नंतर पाणी ओतलं। लगेच मी भाकरी करायला घेतल्या। इथे समर्थ लगेच उठला। एकच भाकरी राहिली होती तोपर्यंत लगेच उठला तो, मग त्याला घेऊनच भाकरी भाजली। तर भाजी तयार आहे आणि भाकरी पण। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।